महायुतीची आता ही सर्वात शेवटची सभा असणार आहे, कारण सोमवारी 20 तारखेला मुंबईतल्या 6 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने महायुतीची पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही सभा खूप महत्त्वाची असणार आहे। आपण व्यासपीठावर बघतोय महायुतीचे सगळेच दिग्गज नेते उपस्थित आहेत। अगदी सगळ्यात अगोदर तर अजित पवार देखील आलेले आहेत आणि अजित पवार गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रचाराकडे पाठ होती, मात्र मोदींच्या या सभेला मात्र त्यांची आवर्जून उपस्थिती आहे। काय सांगशील? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा झाली होती की चौथ्या टप्प्यातला प्रचार संपल्यानंतरून पाचव्या टप्प्यातला जेव्हापासून प्रचार सुरू झाला होता तेव्हापासून अजित पवार कुठल्याही प्रचारात दिसले नव्हते। मात्र आज जेव्हा काल या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा झाली होती, कारण की ज्यावेळेस मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला, या नाशिकची सभा देखील झाली होती, त्या ठिकाणी देखील आहेत ते अजित पवार उपस्थित नव्हते। त्यामुळे एकच चर्चा झाली होती की अजित पवार नॉट रिचेबल पुन्हा एकदा झालेत का, अशा पद्धतीची एक चर्चा झाली होती। मात्र काल त्यांच्या नेत्यांकडून आहे ते पुन्हा स्पष्ट करण्यात आलं होतं की जी शेवटची जी सभा झाली होती पुण्यामध्ये आणि पुण्यातल्या सभेमध्ये अजित पवार हे पावसामध्ये भिजले आणि त्यानंतरून आजारी पडले, त्यामुळे ह्या कुठेतरी सभेपासून लांब राहिले होते, अशा पद्धतीचं एक कारण देण्यात आलं होतं। मात्र खरंच त्याच पद्धतीचं कारण होतं का, अजित पवार खरंच आजारी पडले होते का, असा देखील एक प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र आज सगळ्यात पहिले हे स्टेजवर पोहोचले असतील ते म्हणजे अजित पवार, कारण की दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आणि अजित पवार आहेत ते महायुतीचा जो महत्त्वाचा स्टेज आहे आणि या स्टेजवर दाखल झालेले आहेत आणि हे प्रमुख नेते आहेत हे देखील स्टेजवर पोहोचलेले आहेत। त्यामुळे नेमकं अजित पवार देखील या भाषण नेमकं काय करतात हे देखील महत्त्वाचं आहे। प्रामुख्याने या भाषणामध्ये जे आहेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाषण करण्यासाठी एक संधी दिली जाऊ शकते, त्याचबरोबर अजित पवार आणि मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याच प्रमुख नेत्यांची आहेत ती महत्त्वाची भाषणं होणार आहे असं देखील आपल्याला सांगितलं जातं। मात्र नेमकं यामध्ये फक्त 3च नेत्यांना बोलायला देत आहेत का, ह्या बाकी 2 उपमुख्यमंत्री यांना देखील बोलायला संधी देतात का, हे देखील पाहणं गरजेचं आहे। गणेश, संपूर्ण शिवाजी पार्कचं मैदान भरलेलं आहे का? कितपत गर्दी आहे? महायुतीचे कार्यकर्ते किती मोठ्या प्रमाणात आलेले आहेत? नक्कीच अद्यापही पूर्ण हे जो स्टेज आहे त्या ठिकाणच्या आजूबाजूचा परिसर आहे तो पूर्णतः भरलेला आहे। मात्र ज्या गेटवरून लोक आतमध्ये येतात त्या गेटवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे, कारण की सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून वेगवेगळ्या पद्धतीची तपासणी आहे ती केली जाते आणि त्या चेकिंग नंतरूनच ह्या लोकांना आतमध्ये सोडलं जातं। मात्र त्यामुळेच कुठेतरी जे चेकिंगचे महत्त्वाचे गेट आहेत त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे। मात्र जे मैदान आहे ते अद्यापही पूर्ण भरलेलं नाही आहे, कारण 7 वाजेपर्यंत या सभेला सुरुवात होईल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे एक अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे सगळं मैदान आहे ते भरलं जाईल असं देखील सांगितलं जातं आणि याच मैदानाबरोबर ज्या आजूबाजूचे जे दोन्ही शिवाजी पार्कच्या जे रोड आहेत हे देखील या मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील आणि या बाहेरच्या लोकांना देखील हा सगळा कार्यक्रम आहे तो बघता यावा यासाठी LED स्क्रीन देखील आहेत त्या देखील लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नेमकं आता या सभेमध्ये जे आतमध्ये लोक येतात यांना देखील एक पोलिसांना विनंती आहे, ती सूत्रसंचालक यांच्याकडून देखील करण्यात आले आहे की तुम्ही लवकरात लवकर या सगळे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना आतमध्ये सोडण्यात यावं। त्यामुळे पोलिसांकडून देखील या सर्व कार्यकर्त्यांना आता लवकर सोडतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। प्रामुख्याने विनोद तावडे देखील आपल्याला स्टेजवर पाहायला मिळतात, कारण की विनोद तावडेंची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे सध्या बघायला मिळाली होती, कारण की जी यादी देखील होती विनोद तावडे यांनी सगळी जाहीर केली होती आणि आता स्टेजवर आहे ते विनोद तावडे, तटकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये ही गाठीभेटी होत आहेत आणि चर्चा देखील होताना पाहायला मिळते। गणेश, आपण बघतोय की विनोद तावडे आहेतच आणि भाजपचे आमदार आशिष शेलार, सुनील तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये संवाद दिसतोय। पण आपण बघतोय की गणेश ही महायुतीची शेवटची सभा असणार आहे, कारण आता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। सोमवारी मुंबईतल्या 6 मतदारसंघात मतदान होणार आहे। एक वैशिष्ट्य असं दिसतंय की महायुतीचे सगळे नेते एकत्र आलेले आहेत। या पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी सगळे नेते एकत्र आलेले आहेत। आमच्यामध्ये एकी आहे, कुठेतरी शक्ती प्रदर्शन करण्याचा उद्देश आहे।
गिरीश, नक्कीच हा महायुतीकडून हा शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे आणि आजच्या या शक्ती प्रदर्शनानंतरून स्वतः राज ठाकरे देखील मुंबईतल्या विविध त्यांच्या ज्या शाखा आहेत या ठिकाणी देखील भेट देणार आहेत, कारण की प्रामुख्याने उद्याचा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। आज ही शक्ती प्रदर्शन आहे तर दोन्ही महाविकास आघाडीकडून एक दुसऱ्या बाजूला शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे हे सर्व दिग्गज नेते त्या ठिकाणी देखील एकत्र आले, तर दुसरीकडे महायुतीकडे हे सगळे दिग्गज नेते आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत। त्यामुळे एक मुंबईमध्ये प्रामुख्याने मुंबई हा सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे आणि या मुंबईतल्या 6 जागा आहेत त्या महायुतीकडून विजय होतील अशा पद्धतीने सांगितलं जात होतं आणि या जागांना विजय मिळवण्यासाठी खरं तर ही मोर्चे बांधणी आहेत ती केलेली आहे आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये आहे ते उद्धव ठाकरे यांचं देखील महत्त्व मोठं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हे महत्त्व तोडून टाकण्यासाठी एक ठाकरे कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य आपल्यासोबत असला पाहिजे, याच भूमिकेतून खरं तर राज ठाकरे यांना सोबत घेतलं असं देखील एक चर्चा झाली होती आणि या चर्चेनंतरून राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांना या शेवटच्या 2 दिवसामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणून हे प्रचारात उतरवलं असंच म्हणावं लागणार आहे, कारण की राज ठाकरेंनी जशी कोकणात सभा घेतली होती, कारण की प्रामुख्याने राज ठाकरेंचं ज्या ज्या ठिकाणी वजन आहे त्याच ठिकाणी या सगळ्या नेत्यांच्या प्रचारासाठी गेले होते। पुणे असेल आणि कोकणात या 2 ठिकाणी प्रामुख्याने दिसले होते आणि उद्याच्याला देखील राज ठाकरे अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी आहे ते आपल्या शाखेमध्ये भेट देणार आहेत। हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे, कारण की उद्या संध्याकाळी 5 वाजता ज्या तोफा आहेत त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या त्या थांबतील आणि त्यानंतरून खरं तर नेमकं यावेळेस महायुतीला हा पाठिंबा देतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की लोकांचा कल आहे तो नेमका कोणाकडे असणार आहे हे 4 जूनला स्पष्ट होईल। मात्र यावेळेस आपल्या बाजूने कशा पद्धतीने लोकांना वळवता येईल याचाच हा दोन्ही महाविकास असेल, विकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्याकडून खरं तर प्रामुख्याने हे सगळं पाहिलं जातंय की आपल्याकडून कशा पद्धतीने सर्व नागरिकांना खेचता येईल। निश्चितच गणेश, आपण बघतोय की महायुतीच्या सर्व नेत्यांची मदार ही आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच आहे।